आणि फडणवीसांना प्रश्न विचारलाय की करणार काय म्हणून। पुण्यात पुन्हा एकदा आपण आलोय, ही दृश्य आपण पाहतोय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे फलक आहे त्यावरती काळं फासलं जात आहे। कार्यकर्त्यांकडून हे काळं फासतानाची दृश्य आपण पाहतोय। अधिकाऱ्यांवरती आधी पैसे फेकण्यात आले होते आणि त्यानंतर आता जे आहे पतित पावन या संघटनेकडनं फलकावरती काळं फासण्यात आलेलं आहे। शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच ही पतित पावन संघटना जी आहे ती देखील आक्रमक झाली आहे। अधिकाऱ्यांवरती पैसे फेकणं असो, घोषणाबाजी करणं असो, पोलिसांसोबत बाचाबाची करणं असो, रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरणं असो की अधिकाऱ्यांवरती जे पैसे फेकून आता थेट शाही फेक आंदोलन सुद्धा या ठिकाणी आपण सध्या पाहतोय। काळं फासण्यात आलेलं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला। कारवाई व्हायलाच पाहिजे। डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ही दोन दृश्य सध्या आपण जी पाहतोय ती पुण्यातलीच निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे, ज्या निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे, पतित पावन त्या घटनेचा निषेध करते। येणाऱ्या काळात हे जे कोणी याच्यावरती बसलेले डॉक्टर, आपण जर बघितलं तर आतमध्ये घुसण्याचा हा प्रयत्न जो आहे तो पतित पावनकडून सुरू आहे। सध्या पतित पावनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। जोरदार आदेश कोणाचा? पतित पावन, पतित पावन जिंदाबाद। आंदोलन करतोय आम्ही, संबंधित प्रशासनाला पतित पावन तीव्र स्वरूपात आंदोलन करीत आहे। हा, इथे फक्त सर्व प्रशासनाचा निषेध करत आहे। आवाज आहे ना काय? या घटनेचा निषेध करत आहे। ज्या निष्पाप महिलेच्या 10 लाखाची मागणी करून बळी गेलेला आहे, या बळीचा पतित पावन संघटना निषेध करत आहे। येत्या काळामध्ये हॉस्पिटल वाल्यांनी पैशासाठी जर एखाद्याचा बळी गेला तर त्या बळीचा, त्या हॉस्पिटलचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करेल। या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यावी। हो, काळं फासलं, त्या गोष्टीला काळं फासलं कारण त्या एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। तरी संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी। या विरोधात पतित पावन संघटना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।